पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 21,413 जागांसाठी ही भरती चालू आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। ऑनलाईन फॉर्म जे हे 10 फेब्रुवारी पासून चालू झाले। 3 मार्च 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म आम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये भरू? आम्हाला 90% वरता पर्सेंटेज आहे, आम्हाला 80% वरता पर्सेंटेज आहे, आम्हाला 70% वरता पर्सेंटेज आहे, आम्हाला 80% वरता पर्सेंटेज आहे, त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी 60% वरता पर्सेंटेज आहे, 50% वरता पर्सेंटेज आहे। तर आम्ही कुठचा फॉर्म भरला तर आमचं सिलेक्शन होणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा अशा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दल सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म कुठे भरायचा याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे फॉर्म भरणे चालू झाले आणि सध्याच्या कंडिशनला आपल्याला काही गडबड नाही करायची, एक लक्षात ठेवा। मागच्या वर्षी काय झालं होतं, मागच्या वर्षी मुलांना पर्सेंटेज चांगले होते, पण त्यांनी काय केलं, सायबर कॅफेमधून फॉर्म त्यांनी भरला तर त्यांचं सिलेक्शन झालं नाही। तर त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो। काय काय विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर आम्ही सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरला आणि त्यांना फक्त 10 ते 12 फक्त प्रिफरन्स टाकून दिले। 10-12 जर आपण प्रिफरन्स टाकले आपण तर सिलेक्शन होत नाही विद्यार्थी मित्रांनो, चांगले पर्सेंटेज जर आपल्याला असले तर। कारण की प्रिफरन्स आपल्याला सगळ्याच जागेवर प्रिफरन्स द्यायचा आहे, ठीक आहे। जे आपल्या पण कॅटेगरीच्यावर प्रिफरन्स द्यायचा, आपल्या कॅटेगरीचे प्रिफरन्स दिल्यानंतर युआर कॅटेगरीवर सुद्धा आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे। कारण की सर्वच जागेवर आपल्याला फॉर्म टाकायचा असतो। सर्व जागावर जर टाकला तर ज्या ठिकाणी जागा खाली असेल तिथं जास्त जागा, तिथं जर कमी फॉर्म आले असेल तर तिथं आपलं सिलेक्शन होणार आहे। जिथं म्हणजे आपण सगळ्याच इकडे सगळ्याच गावामध्ये आपण जे फॉर्म टाकून दिला, सगळ्याच इकडे प्रिफरन्स टाकून दिला। आता एक डिव्हिजन आहे, ठीक आहे। जसं आता मी तुम्हाला सांगतो रायगड डिव्हिजन आहे, तिथं 80 जागा आहे। तर 80 पैकी 20 कॅटेगरीच्या आणि 60 जे युआर कॅटेगरीचे आहे। तर आपल्या 20 जागेवर सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 20 जागेवर पहिले आपल्याला जे आपलं प्रिफरन्स देऊन द्यायचा 1 पासून 20 पर्यंत, त्यानंतर 21 पासून आपल्याला युआर कॅटेगरीवर 80 पर्यंत जेवढ्या युआर कॅटेगरीच्या जागा आहे तोपर्यंत आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे। आणि सर्व जागेवर आपण जर असं या ठिकाणी अशा प्रकारे फॉर्म टाकला आपल्या हातानं, ठीक आहे, तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय होणार आहे, एखादी जागा असेल त्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये आणि तिथं आपल्याला सर्वात जास्त पर्सेंटेज आहे तर आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, मी या अगोदर सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे, ठीक आहे। तर आपल्या मोबाईलमधून सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकता। कारण की काय घर बसल्यास आपल्याला फॉर्म भरता येते। सायबर कॅफेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरताल तर त्या ठिकाणी ते काय करते, फक्त 10 प्रिफरन्स टाकून देते, ठीक आहे। तर आपण आपल्या हातानं जे फॉर्म भरायचं लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला फॉर्म टाकायचा ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। आता जे विद्यार्थी ज्यांना 90% ज्या विद्यार्थ्यांना 90% वरता पर्सेंटेज आहे तर अशा विद्यार्थ्यांनी फक्त चंद्रपूर डिव्हिजनला फॉर्म टाका। कारण की चंद्रपूर डिव्हिजन मध्ये 147 जागा आहे, ठीक आहे। आणि ह्या आणखीन यामध्ये 147 जागा जेव्हा भरल्या जाणार आहे पहिल्या लिस्टमध्ये, त्यानंतर दुसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा मुलांना घेतलं जाणार आहे, तिसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा घेतलं जाणार आहे, 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या पर्यंत सुद्धा मुलांना घेतलं त्या ठिकाणी जाणार आहे। तर चंद्रपूर डिव्हिजन मध्ये भरा तुम्ही, ज्यांना 90च्या वरता पर्सेंटेज असेल तर नक्की या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा। कारण की मी मागच्या वर्षी जवळपास 8 ते 10 मुलांना सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणी भरा, तर त्या मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला 80%च्या वरता पर्सेंटेज असेल, तुम्हाला आता 80%च्या वरता पर्सेंटेज आहे तर मी तुम्हाला सांगतो हे 3 ठिकाण आहेत, 3 ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे। एक तर तुम्ही रत्नागिरी डिव्हिजनला टाकू शकता, रत्नागिरी डिव्हिजनला 94 जागा आहे। त्याचबरोबर रायगड डिव्हिजन आहे, रायगड डिव्हिजनला 80 जागा आहे। त्याचबरोबर चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजनला 147 जागा आहे। तर ह्या 3 जागापैकी जे आपल्याला एका ठिकाणी जे फॉर्म टाकायचा आहे, तुम्हाला जे जवळ पडत असेल, जे तुम्हाला चांगलं वाटत असेल तिथं तुम्ही टाकू शकता, ठीक आहे। आता असे विद्यार्थी ज्यांना आता 70%च्या वरता पर्सेंटेज आहे त्या मुलांना फॉर्म कुठे टाकायचा, तर ज्या विद्यार्थ्यांना 70%च्या वरता पर्सेंटेज आहे तर तुम्हाला अमरावती डिव्हिजनला फॉर्म टाकायचा आहे। त्याचबरोबर
किंवा मग तुम्ही रत्नागिरी डिव्हिजनला फॉर्म टाकू शकता किंवा रत्नागिरी डिव्हिजनला 94 जागा आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता, रायगडमध्ये 80 जागा आहे. त्याचबरोबर किंवा तुम्ही चंद्रपूर डिव्हिजनला टाकू शकता 147 जागा आहे, किंवा मग तुम्ही यवतमाळ डिव्हिजनला टाकू शकता, या ठिकाणी 67 जागा आहे. ठीक आहे, तर यापैकी जे तुम्हाला जवळ पडत असेल, जे तुम्हाला आवडत असेल तर त्या एकाच डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर आता असे विद्यार्थी ज्यांना 50% 60% असे याच्यावरती जर असेल तर तुम्हाला कोणकोणत्या डिव्हिजन्सला टाकणं पुरणार आहे. एक तर तुम्ही चंद्रपूर डिव्हिजनला टाकू शकता फॉर्म, तिथं 147 जागा आहे, किंवा मग तुम्ही यवतमाळ डिव्हिजनला फॉर्म टाकू शकता 67 जागा आहे, किंवा रायगड डिव्हिजनला तुम्ही फॉर्म टाकू शकता 80 जागा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर रत्नागिरीला तुम्ही टाकू शकता 94 जागा आहे रत्नागिरीला. त्याचबरोबर अमरावतीला तुम्ही टाकू शकता, त्या ठिकाणी 62 जागा आहे, किंवा मग अकोला डिव्हिजनमध्ये टाकू शकता ज्यामध्ये तुम्हाला 60 जागा या ठिकाणी आहे. या ठिकाणी जे आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म भरताना जे या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे, आणि ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली असेल किंवा काही चुकी स्पेलिंगमध्ये काही चुकलं असेल किंवा तुम्ही फॉर्म भरून टाकला असेल किंवा तुम्ही जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो काय तुम्ही फॉर्म भरला असेल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा आणि त्यामध्ये काही गलती झाली असेल, तुम्ही दुसऱ्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला असेल तर यामध्ये एडिट सुद्धा करता येणार आहे. लक्षात ठेवा, तर एडिट सुद्धा करता येते तुमची. जर ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरला असेल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा काही चुकी झाली असेल तुमची, तर ते सुधारण्यासाठी सुद्धा तुम्हाला टाइम भेटणार आहे, मौका भेटणार आहे. तर हे कधी भेटणार आहे, जेव्हा फॉर्म भरण्याची तारीख झाली, जेव्हा 3 मार्च आहे, 3 मार्च नंतर आपल्याला एडिटिंग त्या ठिकाणी करता येणार आहे. जे आपलं त्या ठिकाणी काही चुकलं असेल तर तिथं आपण त्या ठिकाणी व्यवस्थित भरू शकतो. ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म आपल्याला आपल्या मोबाईलमधूनच तुम्ही भरा. ठीक आहे, यावर आपण जे 2-3 व्हिडिओ टाकलेले तर ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आपण या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देतो मी त्याची. मोबाईलमधूनच तुम्ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म भरा. कसं आहे, तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये जासाल तर तो सायबर कॅफेवाला काय करणार आहे, तो फक्त तुम्हाला 8 ते 10 ठिकाणी फक्त तो प्रिफरन्स टाकून देणार आहे. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म भरताना ते पण आपल्या कॅटेगरीचे, तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल तर एससीचेच टाकून देणार आहे, एसटी ओबीसी फक्त आपल्या कॅटेगरी पुरते टाकून देईन तो 8 ते 10. ठीक आहे, कारण की त्यांना कसं आहे, लवकर आपण 8-10 प्रिफरन्स टाकले बा आपण मोकळं होऊन जातो. ठीक आहे, जास्त टाइम लागत नाही. पण असली फॉर्म जर भरायचा असेल तर आपल्याला 15-20 मिनिटं लागते. त्यामध्ये आपल्याला सर्व प्रिफरन्स द्यायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि जे पण मुले एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर तुम्ही यूआर कॅटेगरीला प्रिफरन्स द्या. ठीक आहे, कारण की यूआर कॅटेगरीची जी जागा आहे तर हे सर्वांसाठी राखीव आहे. तिथं सर्वच मुले फॉर्म टाकू शकता. यूआर कॅटेगरीवर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे फॉर्म टाकू शकता, एसटीचे टाकू शकता, एससी कॅटेगरीचे टाकू शकता, ओबीसी कॅटेगरीचे मुलं सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म टाकू शकता. पण तुम्ही जर समजा आता तुम्ही एससी कॅटेगरी याचे असाल आणि तुम्ही जर समजा या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीवर आपण प्रिफरन्स दिला तर तसं चालणार नाही, कारण की ते जागा ओबीसी कॅटेगरीसाठी राखीव आहे. आणि तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीच्या जागेवर तुम्हाला फॉर्म टाकता येईल नाही, ते एससी कॅटेगरीसाठी राखीव असणार आहे. ठीक आहे, तर ज्या एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ह्या कॅटेगरी आपसात जे फॉर्म टाकू शकत नाही. ठीक आहे, तर त्या राखीव आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी. एसटी कॅटेगरीच्या राखीव आहे, एससी ओबीसी ईडब्ल्यूएस. ठीक आहे, तर तुम्हाला यूआर कॅटेगरीला प्रिफरन्स द्यायचा आहे, ते सर्वांसाठी राखीव आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे फॉर्म आपल्याला टाकायचा होती. संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.